बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो ज्या 1100 पॉईंट्सचा फॉल. तर बँक निफ्टीच्या ज्या लेवल्स आहेत त्यानुसार असं दिसून येतंय की उद्या जो आहे आपल्याला आणखी एक मोठा फॉल इथे पाहायला मिळू शकतो. नियर अबाउट जे आपले लेवल्स आहेत बँक निफ्टीचे लाइक जे आजचा डे आणि हायचा जो हाय आहे हा इथे ॲज अ सपोर्ट वर्क करणार आणि जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला हा 58,390चा हा जर सपोर्ट आहे, हा जर उद्या आपल्याला डाउन साइड जर ब्रेक केला, तर तेव्हा आपल्याला इथे 1100 पॉइंट्सचा जो फॉल आहे तो आपल्या इथल्या पाहायला मिळू शकते. आणि जर समजा की मार्केट जर डायरेक्ट डायरेक्ट उद्या गॅप डाउन ओपन जर झाला आणि जर ही सपोर्ट लेवल जर ब्रेक केली, तर आता आपल्याला इथे पूर्णपणे डाउन साइड फॉल जो आहे, तो आपल्याला ही लेवल पाहायला मिळू शकते. कारण इथे इथे या लेवलमध्ये यासाठी कारण इथे डेली वाईज जो आहे, इथे सपोर्ट झोन असल्यामुळे ही लेवल जी आहे ते आपल्याला या फॉलमध्ये पाहायला मिळू शकते. आणि तुमचे जे टार्गेट्स येतात ते 57,812 पर्यंतचा फॉल आपल्याला इथे मिळू शकतो. किंवा जर जरी समजा बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला, ठीक आहे, आणि फ्लॅट ओपन जर झाला तरी सुद्धा इथून आपल्याला करेक्शन मिळू शकते खालच्या साईडला. ठीक आहे. आणि समजा की जर डायरेक्ट आपण एक अशी ऑपॉर्च्युनिटी सांगू शकतो की कोणती न्यूज पॉझिटिव्ह न्यूज आली आणि आपला जो प्रायस आहे तो डायरेक्ट त्यांनी गॅप ओपन केला तर आपल्याला इथून थोडा अपसाईड करेक्शन मिळू शकतं. जे की या लेवल्सला ब्रेक केल्याच्या नंतरच आपल्याला दिसेल. लाईक 2980चा जो हा रेजिस्टन्स आहे हा ब्रेक केल्यानंतरच इथे आपल्याला अपसाईड मूवमेंट पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि इथे इथे डायव्हर्जन्समध्ये सुद्धा इथे आपल्याला आर एस आयमध्ये सुद्धा आपल्याला इथे डायव्हर्जन्स बनताना दिसत आहेत. तर ऑपॉर्च्युनिटी राहील की जर हा या लेवलचा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतरच आपल्याला अपसाईड मोमेंटम पाहायला मिळू शकतो उद्याच्या साईडला. नाहीतर आपल्याला पूर्णपणे डायरेक्शन जे आहे डाऊन साईड दिसेल. आणि सेम आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम आहे. निफ्टीमध्ये देखील की आपला जो ते जे लेवल सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे ते मी आजचे डे आणि लोला मार्क केला आहे. कारण कारण की इथे सुद्धा डेलीमध्ये इथे आपल्याला लास्टमध्ये इथे आपल्याला सपोर्ट झोन आहेत आणि त्याच्या आधीचे सपोर्ट झोन जे आहेत ते इकडे दिसून पडतात. हा जो आहे हा आपल्या सपोर्ट झोन्स आहेत हे जवळ आहेत. तर हे जे आहे आपलं सपोर्ट झोन आहे. तर तर यामध्ये काय होऊ शकते की जर आपल्याला 24,300चा जर सपोर्ट झोन उद्या डाऊन साईड ब्रेक करतो निफ्टी किंवा गॅप डाऊन ओपन जर झाला तर आणि 24,300च्या खाली जर निफ्टी जो आहे तो ओपन झाला तर इथे आपल्याला 24,300च्या खाली फॉल येऊ शकतो. बट इथे चान्स थोडे कमी येतात कारण की कारण की हा जो आहे हा डेली सपोर्ट असल्यामुळे इथे 24,300च्या खाली फॉलचे चान्सेस खूप कमी मिळणार. जर ब्रेकच झाला तर आपल्याला इथे खूप म्हणजे जो मार्केट ट्रेंड आहे तो पूर्णपणे चेंज झाल्यासारखं इथे दिसून येणार आणि आणखीन फॉलचे चान्सेस मार्केटमध्ये लाईक नेक्स्ट सपोर्ट जो येईल तो 24,300च्या नंतर हा जो सपोर्ट आहे 23,950 जो आहे तो सपोर्ट इथे येतो. तर 24,300च्या खाली खूप हाय अलर्ट जो मार्केट ट्रेंड राहणार तो पूर्णपणे सपोर्ट जो करून पूर्णपणे चेंज होऊन जाणार. आणि जर फ्लॅट ओपन जरी झाला तरी इथे आपल्याला एक डाऊनसाइड करेक्शन मिळू शकतं सपोर्ट झोन जवळ 24,300चा सपोर्ट झोन जवळ. ठीक आहे. नंतर मग इथून आपल्याला जे काही सपोर्ट जर जवळ आपल्याला इथे बाईंग चान्सेस जर अपॉर्च्युनिटी बनली तर तिथे आपण बाईंग साईड जाऊ शकतो. ठीक आहे. जर निफ्टी जो आहे सपोर्ट होऊन झाला आणि 24,600ची जर ही लेवल जी आपली ब्रेक केली तर आपल्याला मग इथे
जेव्हा आणखीन आपल्याला मोमेंटम पाहायला मिळणार आणि जे टार्गेट्स असणार ते आपले या हायपर्यंतचे जे टार्गेट्स आपल्याला इथे पाहायला मिळणार. तर या प्रकारचे लेवल्स आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तर असेच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.